देवळाच्या आतमध्ये फोटोग्राफीसाठी परवानगी नसल्याकारणाने आपणाला बाहेरूनच हे दर्शन घडवतो आहे. इथे हे यज्ञकुंड आहे. मगाशी प्रदक्षिणा मार्गावरून बघितलेली ही दीपमाळ. ओम नमः शिवाय. शिवाची पिंडी. येथे देखील शिवाची पिंडी आहे. बाजूला मारुतीरायांच्या प्रतिमा आहे. वरती गणपती बाप्पा आहे. हा अभिषेक करण्याचे स्थान आहे. ही देखील शिवाची पिंडी आहे. इथे पादुका आहे. कलश नारळावर ठेवल्याप्रमाणे आहे. 2 सापांची बहुतेक मिलनाच्या वेळेला जी 2 सापांची स्थिती असते त्याप्रमाणे मला वाटलं. आपणाला माहिती असेल तर जरूर सांगा. इथे जावळ काढण्याचं स्थान आहे. इथे नवसाचे दोरे बांधले जातात. इथे मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. नवीन आलेल्या नवदाम्पत्याच्या मुंडावळ्या बहुतेक इथे काढून बांधल्या जातात. हे इथे नारळ फोडण्याचं स्थान आहे. अशा प्रकारचं हे देवस्थान आहे.